संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा तब्बल प्रथम पारितोषिक आहे 40,000 व रोख रक्कम आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक आहे 25,000 व आकर्षक चषक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील पारितोषिके आहेत आणि शूज देखील आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी GT स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला बॅट देखील स्पॉन्सर केली गेली आहे, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. दरम्यान हे सर्व स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी या पूर्ण स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा समालोचनाच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने सहर्ष आभारी व्यक्त करतोय. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. संघर्ष प्रतिष्ठान दोन्ही संघ एक एक सामना मात्र जिंकून पुढील सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात ही मॅच कशा पद्धतीने रंगणार आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच सकाळच्या सत्रातील पहिल्या हाफमधील आपण ही मॅच पाहणार आहोत. दरम्यान चला, बॅट्समन पाठवायचं आहे प्लीज. त्यांच्या बॅट इथे आहेत, ते कसे पाठवतील बॅट्समनला? बॅट तर घ्या, सांगा. एकच चला, फलंदाज पाठवा मैदानामध्ये. कोणाला? सेव्हियर्स टीमचे अंपायर्स दोन प्लीज अंपायरसाठी आपण प्रतिनिधी पाठवायचे आहेत. सेव्हियर्स टीम, कृपया आपले दोन प्रतिनिधी आमच्या या मॅचसाठी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवा प्लीज, विनंती आहे. विकी, अमित दोघांपैकी एक जर कोणी आला तरी चालेल. यस, धन्यवाद. अंपायरला पाठवताय काय? एक मिनिट, तो तिकडे गेला आता. हा, गेला तो. एक आपला गेला, एक त्याचा आहे. असं आहे का? आपली मॅच आहे ना, आले ना आता तू सर्व. दरम्यान मॅच ऑन होतीये. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकतोय. श्रीकांत यादव आणि प्रमोद अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रमोद ऑन स्ट्राईक तर श्रीकांत नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती अक्षय माची यांना मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलं गेलंय. पॉवर प्लेचं हे षटक असेल. 4 षटकांची ही मॅच आणि 4 षटकांच्या ह्या मॅचमध्ये मात्र पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि नंतरचे तिन्ही षटक हे नॉर्मल आपण खेळवणार आहोत. पहिली 2 षटकं आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, तर पुढील 2 षटकं दहीसर एंड कडून आपल्याला टाकायची आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम अँड एम्पायर या सूचनांकडे लक्ष द्या. दरम्यान पहिला चेंडू, क्वार्टर फायनलची ही मॅच. यावेळेला पहिला चेंडू अतिशय वेगाने उडवण्याचा प्रयत्न होता कवच रिझन मध्ये, तिथे डायरेक्ट ही दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. थ्रो तर चांगल्या दर्जाचा झाला होता, परंतु तिथे डायरेक्ट हिट झाला
आणि त्या कारणामुळेच श्रीकांत यांनी पाहिलं की शरीरापासून थोडासा दूरवरती चेंडू आहे यष्टी रक्षकाच्या आणि त्या कारणामुळेच लगेचच कॉल दिला प्रमोद यांना की आपल्याला दुहेरी धाव घ्यायची आहे आणि ती तिथे घेण्यात यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. माची पुन्हा एकदा त्यांचं पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 2. यावेळेला मात्र शॉर्ट ऑन फुलचा फटका होता. चेंडू फसलाय. मिडॉनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि तिथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत. दीपक यांनी पकडलाय झेल आणि प्रमोद यांचा संपलाय खेळ. बॅट्समॅन आउट. हात खुलू देत नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. माची चांगली गोलंदाजी त्यांना देखील माहिती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. एक लॉंग ऑन आणि एक मिड ऑन असे मात्र 2 क्षेत्ररक्षक इथे सजवले गेलेत माची यांच्याकडून. दरम्यान मात्र आता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आता सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान श्रीकांत यादव यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आलेत. माची यांचा सामना करतील. 1 गडी बाद 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय आणि लकी यांच्याकडून मात्र हा झेल कंप्लीट केला जातोय. श्रीकांत यादव गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत. बॅट्समॅन आउट. हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं. गोलंदाजी माची यांची पाहायला मिळते. मैदानामध्ये अतिशय वेगाने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी आलेत आणि काय आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. 2 मोठे सलामीची जोडीला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. प्रमोद आणि श्रीकांत यांची खेळी समाप्त केली आहे. 2 गडी बाद 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गुड्डू आणि आता नवीन बॅटर निकेश चौधरी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निकेश यांच्या नावावरती राहिला होता. त्याच निकेश यांना मात्र आता बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतील माची यांचा निकेश. यावेळेला पायावरती टाकला चेंडू होता. हलक्या तऱ्हेने जरूर खेळलेत परंतु शॉर्ट स्क्वेअर रिझन मध्ये 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. एक धाव पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील अजूनपर्यंत एकही मोठा फटका लगावू दिला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज माची यांनी चांगली गोलंदाजी दाखवत असताना माची यांना आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
यावेळेला स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा मात्र कनेक्शन झालाय आणि हो इथे पंचांनी ती अपील उचलून धरली आहे. बॅट्समन गुड्डू यांची खेळी मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3. धावसंख्या जर पाहायला गेलो तर 3 गडी बाद धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 4. चांगली गोलंदाजी माची यांची अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहेत. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतील हरेन विश्वकर्मा आणि निकेश चौधरी अशी ही जोडी. आता ह्या जोडीला मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की समोर देखील पाहायला गेलो ना तर टीम का नाम क्या है, सुपर बॉयज हा संघ देखील तेवढाच ताकदीचा पाहायला मिळतोय. पहिली मॅच मध्ये आपण पाहिले. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झालाय. कव्हर्समध्ये शॉर्ट कव्हर्समध्ये मात्र 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकेरी आणि दुहेरी याच्या व्यतिरिक्त मात्र गोलंदाज कोणतेही फटके खेळू देत नाही आहेत, परंतु त्यामध्ये देखील कमबॅक करावा लागेल संघर्ष प्रतिष्ठान या संघाला, कारण की ही मॅच खूप महत्त्वाची आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच आणि नक्कीच दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीच्या देखील पाहायला मिळतात. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता, हिरेन यांचं मात्र बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन होताना पाहायला मिळत नाही आहे. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आर्यन गोलंदाजी मार्कवरती आहेत. याला पुन्हा एकदा स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बराच बाहेर आहे. पंच सांगतायत की हा वाईट बॉल असेल. हा चेंडू आर्यन यांना पुन्हा एकदा टाकावा लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर आर्यन यांनी अष्टपैली खेळी, मात्र गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावावर देखील राहिलाय. पाहूयात या मॅचमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स देत आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये चेंडूला ढकललाय थर्ड मॅन रिझन मध्ये आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत असताना मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा तिथे कंप्लीट करत असताना 3 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. पंच नो बॉल घोषित देखील करतायत. यस, नो +3. उघडा डोळे बघा नीट, कारण की ह्या पुढील चेंडू आहे फ्री हिट. यस, फ्री हिटचा चेंडू निकेश स्ट्रायकिंग एंडला आहेत. पाहूयात बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला मात्र शॉर्ट पिचचा चेंडू होता, ऑन साइडला खेळले स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडूला जज करू शकणार नाहीयेत. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेत असताना निकेश यांच्या बॅटमध्ये येतोय मोठा फटका. 4 धावा, चौकार. आणि आता ती दर्शवावी देखील लागेल, कारण की संघ थोडासा अडचणीत आहे आणि त्या अडचणींपासून थोडंसं दूर करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दरम्यान आर्यन यांचा हा चेंडू यावेळेला शफलून खेळायचा प्रयत्न होता. फाईन लेग रिजन निवडलाय, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अजूनही या षटकातील जर पाहायला गेलो तर 2 चेंडू अजून येणं बाकी आहे.
आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 गडी बाद 15 ह्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात त्या आर्यनाने. पहिल्या षटकामध्ये 4 आपण पाहिल्या. दरम्यान या वेळेला देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगतायत की नाही, हा चेंडू पायाला लागून गेलाय. येस, पायाला लागून गेल्या कारणामुळे मात्र हा वाईड नसणार आहे. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता मात्र टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन. यावेळेला आर्यन यांचा मात्र हा फटका पाहायला मिळतोय. एकदम चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. धाव्यामध्ये वजन आहे आणि फटकामध्ये ह्या धावा मिळतात त्या अर्धा डझन. बाद 21 जी धावसंख्येची आवश्यकता होती ती धावसंख्या ह्या षटकामध्ये आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 4, ह्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या त्या आर्यन यांच्या. चांगलं कमबॅक करून दिलंय हरेन आणि निकेश या जोडीने. चांगला खेळ दाखवत असताना पाहायला मिळतोय ही टीम. दरम्यान पाव्यात तिसऱ्या षटक हातासाठी कोण येतोय. आता मात्र प्लॅटफॉर्म एक चांगलं मिळालंय आणि ते प्लॅटफॉर्म चांगलं मिळाल्या कारणामुळे आता बिल्डअप करावं लागेल ही पार्टनरशिप चांगल्या दर्जाची. आणि जर चांगल्या दर्जाची पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मात्र एक चांगला स्कोर उभा करू शकतो संघर्ष प्रतिष्ठान हा संघ सुपर बॉयज या संघासमोर. पाहूयात 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. लकी हुड्डा यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दहिसर यांकडून आली आहेत. काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती असतील निकेश. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहू शकतो. 30 सर्कलच्या बाहेर इथे सजवण्याची मुभा मात्र गोलंदाजाला आहे आणि कव्हर्स रिजन पूर्णपणे खाली ठेवलंय. म्हणजेच चेंडू कुठे ना कुठे अशा पद्धतीने हाताळतील हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की पॉवर प्ले जेव्हा 30 सर्कल जेव्हा मैदानामध्ये असतो, पॉवर प्ले असतो ना मित्रांनो, तेव्हा मात्र दमछाक उडते गोलंदाजी करताना. पाहूयात आता कशी गोलंदाजी करतील हुड्डा. यावेळेला लो फुल टॉस अतिशय वेगाने तर टाकलाय, परंतु प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाही आहे. डीप मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1. 22 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पाहायला मिळत आहेत त्या धावफलकावरती. दरम्यान पुढील चेंडू या वेळेला देखील ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच पुन्हा एकदा दर्शवतात की हा वाईड बॉल आहे आणि वाईडच्या माध्यमातून मात्र इथे एक अतिरिक्त धावा ऍड होती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. पाहूयात पुढील चेंडू. हुड्डा यांचा फुल टॉस होता, त्याच्यावरती मात्र फुल टॉस वसूल केलाय. हिरेन यांच्या बॅट मधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हिरेन ब्रँडेड शट. हिरेन चांगली बॅटिंग दाखवत असताना आपला फलंदाजीची छाप सोडतायत. यावेळेला लो फुलटॉस होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एकदा तर घेतल्या दुसरी धावेचा प्रयत्न आहे का.
थ्रो खूप अतिशय वेगाने होताना पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेला विहिरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्नच राहिला. आणि धावसंख्या जी पाहायला मिळते ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30. लकी हुड्डा यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. आणि यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस होता, समोरच्या दिशेने उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते, क्षेत्ररक्षकाने झेल देखील सोडलाय आणि दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. निकेश यांनी मात्र आज काहीतरी कोणती जादूची गोळी खाऊन आले ती काय माहिती नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील 2 झेल सुटले होते आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये देखील 1 झेल सुटतोय. नशिबाची साथ इथे मिळताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग जरूर आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः क्षेत्र, गोलंदाज मात्र चेंडू खाली येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे घेताना पाहायला मिळते. त्याचबरोबर व्यासपीठावरती शैलेश मामुनकर सरांचं देखील इथे आगमन होतंय, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर माननीय श्री प्रशांत राय सरांचं देखील इथे आगमन होतंय, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने. सुस्वागतम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे या संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य स्पर्धेच्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. सुपर बॉयज विरुद्ध संघर्ष अशी ही मॅच, क्वार्टर फायनलची ही मॅच आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडणार, कारण की क्षेत्ररक्षक अतिशय मागे पाहायला मिळत आहेत आणि त्याच कारणामुळे मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पाहायला मिळते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36. काय कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 21, त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 36. कमबॅक असा करायचा ना मित्रांनो की समोरच्या संघाची मात्र कायापलट व्हायला पाहिजे आणि आता इथे मात्र कायापलट करून दिली आहे ती दोन्ही बॅटर निकेश आणि हरेन यांनी. हरेन यांचा उल्लेख करायला गेलो तर 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत आणि निकेश यांच्या बॅटमधून 1 चौकार आपण पाहिलाय. अशी साजेशी खेळी करत मात्र 36 धावा धावफलकावरती ह्या जोडीने लगावल्यात. शेवटचं षटक आता मात्र येणं बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 15-1 धावा जरी देखील आल्या तरी 50शी गाठू शकतो संघर्ष हा संघ आणि तो सन्मानजनक स्कोर उभा करू शकेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. पाहूयात. चला फास्ट खेळा. त्याचबरोबर व्यासपीठावरील आपले मान्यवरांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करूया. माननीय श्री प्रशांत राय सरांचा इथे आपण यथोचित मान सन्मान आपण इथे घेतोय व्यासपीठावरती. यस सर, तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात आणि आपली उपस्थिती दाखवली, त्यासाठी आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सर. आणि सहकार्य तुमचं या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळालं त्यासाठी देखील खूप साऱ्या आभार. असं सहकार्य आम्हाला तुमच्याकडून लाभेल दरवर्षी हीच विनंती. दरम्यान हिरेन यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, तर बॅटिंग साठी देखील हिरेन आहेत. पाहूया आता. यावेळेला हिरेनचा हा चेंडू आडव्या बॅटने लगावला, टोला, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, यूज, 6. हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं. हिरेन शैलेश मामुलकर यांच्याकडून प्रत्येक 6ला 500. आणि एक पारितोषिक आलंय. इथून पुढे प्रत्येक सिक्सर साठी शैलेश मामुनकर सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. जेवढे षटकार लगावले जातील इथून पुढे त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
पाहूयात यावेळेला तर विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः हिरेन चेंडू खाली येत आहेत आणि तिथे मात्र काय झेल पकडला जातोय, रिले कॅच. ही कॅच नव्हे तर मॅच पकडली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. हिरेन बॅक टू द पवेलियन. आता मात्र मैदानामध्ये दाखल झाले तर शैलेश लाड. इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी शैलेश मामुनकर सरांच्या वतीने, परंतु इथे मात्र प्रयत्न केलाय. 44 धावा धावफलकावरती. दरम्यान आता दुसरी धावेचा प्रयत्न आहे, शैलेशांना स्ट्राईक वरती यायचं आहे. निकेश स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. एक धाव मात्र इथे ऍड होईल. दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये निकेश यांची मात्र खेळी समाप्त होतीये. बॅट्समन आउट. असणार आहे क्रेझी बॉयज विरुद्ध सर्वायव्हर्स. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. ह्या मॅचच्या फर्स्ट इनिंग नंतर आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कॉल आपण घेणार आहोत. तर दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. क्रेझी बॉयज वर्सेस सर्वायव्हर्स अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. दुपारच्या सत्रातील ही पहिली मॅच, परंतु आता जी चालू असलेली मॅच आपण पाहतोय, एकीकडे संघर्ष प्रतिष्ठान तर दुसरीकडे सुपर बॉयज. यावेळेला लाड यांचा हा फटका, शॉट ऑन पूल, काय फटका आहे. 500 रुपयाचं पारितोषिक लाड या आपल्या नावावरती करताना पाहायला मिळतोय. येतोय षटकार, 6 धावा. आज गडी बाद 51 अर्धशतक पूर्ण केलंय संघर्ष या संघाने. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. मागच्या चेंडूचा प्रतिउत्तर ह्या चेंडूवरती दिला जातोय हिरेन यांच्याकडून. $52 ऑन बोर्ड धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूंमध्ये. काय मॅच रंगणार यात मात्र शंका नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट मी म्हटलं होतं, दोन्ही संघ खूप दर्जेदार आहेत. नेक्स्ट मॅचचा कॉल आपण इथे घेतोय. क्रेझी बॉयज विरुद्ध सेव्हियर्स. यस, दोन्ही टीम कॅप्टन लगेच या नाणेफेकीसाठी. चला, क्रेझी बॉयज आणि सेव्हियर्स दोन्ही टीम कॅप्टन लगेच या नाणेफेकीसाठी. या स्पर्धेसाठी ज्यांचे प्रमुख मार्गदर्शन आम्हाला लाभलंय असे शैलेश मामुनकर सर आणि प्रशांत सर आपण देखील यायचं आहे. यांच्या वतीने मात्र हा नाणेफेकीचा कौल आपण इथे घेणार आहोत. दुपारच्या सत्रातील ही पहिली मॅच आपण पाहणार आहोत. सेव्हियर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला आहे क्रेझी बॉयज अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल इथे घेतोय. पाहूयात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. यस, क्रेझी बॉयज हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. यस, नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे क्रेझी बॉयज टीमने. तर आपला जो निर्णय आहे तो लगेचच आपण इथे कळवायचा आहे. बॉल फर्स्ट. बॉलिंग करायची आहे. दुपारची सत्र आहे. आता मात्र विकेट वरती धावा येत आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोर सेव्हियर्स टीमला? हम लोग का यही प्लान है, कम से कम रन
कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये असे कोणते गोलंदाज आहेत ते कमीत कमी धावांपर्यंत सेव्हियस संघाला रोखू शकतात. है हमारी टीम में 2-3 प्लेयर हैं, अंकित है, पैडी है और 2-3 बॉलर्स हैं. येस, म्हणजे चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे नाणेफेक हरलेला आहे सेव्हियस टीमने. अगर आप टॉस जीतते तो क्या करते? बैट ही करता. बैटिंग करता, लेकिन अभी जो उन्होंने डिसीजन लिया है जो अपने आपके हित में ही है, आपको फर्स्ट बैटिंग करनी है, तो कम से कम कितनी टारगेट आप उनको सामने पेश करने चाहोगे? हमारे पास बॉलिंग और बैटिंग दोनों ही स्ट्रेंथ है, तो जो भी हम टारगेट सेट करेंगे उसको डिफेंड करने की कोशिश करेंगे और कोशिश करेंगे कि अच्छे से अच्छा टारगेट सेट कर सकें. एक अच्छा मैच देखने मिलेगा, इसमें कोई हरकत नाही आहे. बिल्कुल बिल्कुल. खूप साऱ्या शुभेच्छा आहे दोन्ही टीमला. लवकरच आपण नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम मध्ये सेव्हियर्स विरुद्ध क्रेझी बॉयज अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. परंतु चालू असलेली मॅच पाहायला विसरू नका. एका बाजूला आहे संघर्ष प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला आहे सुपर बॉयज अशी ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान मॅचच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला आहे संघर्ष प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला आहे सुपर बॉयज. नाणेफेक जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंग करत असताना मात्र संघर्ष प्रतिष्ठान या संघाने मात्र 52 धावांपर्यंत मजल मारली. 24 मध्ये 52 पूर्ण करायचे आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल स्ट्रायकिंग एंडला असतील. पाहूयात. विशाल पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला होता विशाल यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तिथे मात्र गौतम गोलंदाजीसाठी आहेत आणि पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गौतम यांना पाचारण केलंय. पाहूयात. एक चांगली मॅच पाहायला मिळणार. पंच थोडस थांबा, थोडं 1 मिनिट थांबा. थोडा जो गोलंदाजी करणारा संघ आहे त्या खेळाडूचं नाव मात्र लिस्टमध्ये ऍड नाहीये, तर थोडस आपण टेक्निशियन टीम कडून ऍड करतोय. येस, ऍड आहे. चला, ऍड केला गेलाय आणि इथे मॅच आपण सुरू करूयात. सौरभ यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अतिशय दूरवरून खूप मोठा प्रवास करून मात्र हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं हिरेन होते तिथे आणि हिरेन यांच्याकडून मात्र हे क्षेत्ररक्षण केलं गेलं. दरम्यान 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावफलकावरती पाहायला मिळते 3. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गौतम कुमार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाहूया चेंडू अडवतील का? नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय फलंदाज मोनिश वर्मा यांच्या बॅट मधून चौकार.
यावेळेला चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू, परंतु तिथे रनआउटचे घेण्याचा प्रयत्न, पण तिथे काय होत आहे, खराब क्रिकेट. मला वाटतं नॉन स्ट्रायकिंग एंडला हा चेंडू मारला पाहिजे होता, परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा ज्या एंड कडून चेंडू आला होता त्याच एंडकडे पुन्हा एकदा चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला. परिणामी तिथे दुसरी धाव घेतली, एक धाव घेतली गेली आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकवण्याचं काम केलं गेलं. 9 धावा. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तुम्ही गाफील राहिलात ना तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती पलटवार केल्याशिवाय राहणार नाहीये. आता तिथे तुम्ही एक धावा देखील दिली आणि एक विकेटचा चान्स देखील तुम्ही तिथे गमावलाय आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट देखील होताना पाहायला मिळते. पाहूयात काय होत आहे. यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट जरूर झाली होती, परंतु तिथे मोठा फटका येताना पाहायला मिळत नाहीये. पंच लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव दर्शवत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धावफलकावरती 10 धावा. चांगली सुरुवात सुपरवाईज संघाकडून. जर आपण पाहिलं संघर्ष प्रतिष्ठान संघाची देखील सुरुवात पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावांनी झाली होती आणि त्यानंतर मात्र त्यांनी खूप चांगलं कमबॅक केलं होतं. इथे सुरुवात चांगली झाली आहे, फाउंडेशन चांगलं टाकलंय. आता ते फाउंडेशन वरती बिल्डिंग चांगली उभी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या सुपर बॉयज या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहूयात कोण येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी दुसरं षटक हातांसाठी प्रमोद शेलार, तर विशाल माची स्ट्रायकिंग एंडला, तर वर्मा यांना आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. पाहूयात विशाल माची डावखुराचा फलंदाज आहे आणि कशा पद्धतीने खेळ त्याच्याकडून केला जातोय. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेला कुटपाचा बॉल जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र कनेक्शन होत नाहीये. विशाल माची थोडासा प्रयत्न करतायत मैदानामध्ये, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करावी लागेल विशाल यांना, कारण की जर पाहायला गेलो तर एवढा खास चेंडू नव्हता. पाहिजे तिथे मारू शकले असते ऑन साईडला, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. लगेचच क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज करताना पाहायला मिळत आहेत यष्टीरक्षक श्रीकांत. पाहूयात काय रणनीती थोडीशी वेगळी आहे ह्या मॅच मध्ये. संघर्ष प्रतिष्ठान या संघाची जवळजवळ 60 ते 65 खेळाडू मात्र या संघर्ष प्रतिष्ठानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून मात्र हे 11 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळले तर आहे चेंडू हवेमध्ये, तिथे मात्र एक चांगला झेल पकडतायत का, हो, आणि तिथे मात्र फलंदाजाचा खेळ संपवलाय. धक्का क्रमांक 1, बॅट्समॅन आउट.
शेलार यांच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला गेलो तर एक गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. यावेळेला आकुटापाचा बॉल होता. थर्डमॅन रिजन मध्ये जरूर खेळायचा होता, परंतु जागा बनवून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट मात्र बॉलचं मात्र काही कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाही. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक पूर्ण करतायत श्रीकांत. डॉट बॉल. दरम्यान शेलार पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. गुड लेंथ वरतून चेंडूला बीट केलंय अक्षरशः फलंदाजाला. पॉइंट्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं मध्ये पुन्हा एकदा काही कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय. डॉट. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला पुढे सरकले आणि समोरच्या दिशेने जरूर खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर मिळतीये. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. थांबवलंय आर्यन यांनी. षटक क्रमांक 2 इथे समाप्त. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या एक गडी बाद 15. अर्धा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. अर्धा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 12 चेंडू 37 धावा, म्हणजे रिक्वायर रन रेट जर विचार करायला गेलो ना 18.50च्या सरासरीने प्रति ओव्हर प्रति षटक इथे धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या बॅटिंग करणाऱ्या टीम सुपर बॉयज या टीमला पाहूयात त्या पूर्ण केल्या जातील का. दमखम आहे या टीमकडे. चांगली बॅटिंग करण्याची प्लेयर देखील मैदानामध्ये पाहायला मिळतील. अजून शॉन यांना देखील आपण येणं बाकी आहे, परंतु मला काही समजलं नाहीये. जर ही सुरुवात मात्र थोडीशी वेगळी करण्याचा प्रयत्न होता आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा संघर्ष प्रतिष्ठान या संघाला पाहायला मिळतोय. आता पाहायला गेलं तर आर्यन आणि श्वान आणि त्यांना साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला मोनिश या तिघांकडे देखील दमखम आहे मोठमोठे फटके लगावण्याची. आता ती दमखम कुठे ना कुठे इथे दाखवावी लागेल, कारण की आता हा सामना आपल्यापासून थोडा दूर जाईल की काय ही भीती कुठे ना कुठे सुपर बॉयज संघाकडे असणार आहे. कारण की 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती आनंद कदम. डावकुरे आताचा गोलंदाज, यांना मात्र पाचारण केलं गेलंय. यावेळेला मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये मात्र ऑन साइडला जरूर खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळतात. धावसंख्या थोडीशी मजल मारताना पाहायला मिळते 17 या धावसंख्येवरती. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग रिजनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कोणतीही चुकी करणार नाही आहेत. आर्यन यांची खेळी मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळते. आर्यन बॅक टू द पवेलियन. हा चेंडू आणि 35 धावांची गरज असताना शॉन मात्र मैदानामध्ये आलेत. या 10 चेंडू 35 धावा पूर्ण केल्या जातील का. समीकरण नक्कीच अवघड आहे, परंतु ते सोपं करून दाखवू शकतात. श्वान क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची आणि आल्या आल्या मात्र इथे मोठे फटके लगावे लागतील श्वान यांना, कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. आनंद कदम चांगली गोलंदाजी करत असताना एक चांगलं
10 ते 12 पावलांचा रनअप आहे आणि चांगल्या शैलीमध्ये मात्र गोलंदाजी करतायत. यावेळेला लो फुल टॉस, चांगला चेंडू हातात असताना गती परिवर्तन केलं. शेवटच्या चेंडूवरती मात्र शेवटला बोट फिरवली चेंडूला आणि अक्षरशः स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. तो देखील पायावरती लो फुल टॉस मध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. हे गती परिवर्तन नेहमीच वारंवार पाहायला मिळतं ते आनंद कदम यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला खराब चेंडू, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाही. श्वान यांची खेळी मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समन आउट. षटकार. तीच दिशा आणि 30 दशा. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हाय हँडसम सिक्सर. सुपर बॉयज या संघाला नक्कीच मॅच अजूनही ऑन आहे असं देखील म्हणायला काही हरकत नाहीये. पाहूया 6 चेंडू 23 धावा पूर्ण होतील का. एस डीजे. वर्मा आणि मेहरा अशी ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. पाहूया 4 मोठे फटके लगावले गेले मैदानामध्ये तर मॅचची दशा आणि दिशा बदलू शकते. गोलंदाजी मार्क वरती आलेत गोलंदाज जिल्लू. यावेळेला मात्र एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक मात्र तिथे रेस लावताना पाहायला मिळत आहेत आणि वर्मा यांची मात्र खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहेत आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण की मेहरा यांनी आल्या आल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावलेत आणि त्या कारणासाठीच मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. बॅट्समन आउट. धावांची गरज. मेहरा ऑन स्ट्राइक. काय घडणार काय बिघडणार आपल्या संघासाठी. चांगली बॅटिंग दाखवणार का तर गोलंदाजी मार्क वरती जिलू. यावेळेला पुन्हा एकदा सफल होऊन फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे
परंतु तिथे मात्र काय होत आहे, शेवटच्या क्षणाला मात्र तिथे एक चांगला झेल पकडला जातोय. मेरा बॅक टू द पवेलियन. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला मोठमोठे फटके इथे 4 लगावे लागतील. दरम्यान जिलू यांचा हा बॉल मात्र अतिशय वेगाने टाकला चेंडू होता. फलंदाजाला मात्र काही समजला नाहीये. आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे संघर्ष प्रतिष्ठान या संघाने, असं म्हणायला काय हरकत नाहीये. पाहूयात 3 चेंडू, आता 23 धावांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 3-23 समीकरण. दरम्यान जिलू पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आकुटाबाचा बॉल होता पुन्हा एकदा. यावेळेला मात्र लेगेस्टी मिस करून जातोय चेंडू. पंच सांगतायत की हा वाईट बॉल असेल. 3 चेंडू 22 धावांची गरज असेल. धावसंख्या आपण पाहतोय 5 गडी बाद 30 अशी स्थिती सुपर बॉयज संघाची आपण पाहायला मिळते. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, जिलू चेंडू खाली स्वतः येत आहेत परंतु तो झेल कंप्लीट होत नाहीये. आता सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता पाहायला मिळते कारण की आवश्यकता आहे 2 चेंडू 21 धावांची. म्हणजेच जवळजवळ ह्या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती संघर्ष प्रतिष्ठान या संघाने, असं म्हणायला काय हरकत नाहीये. 2 लिगल डिलिव्हरीची आवश्यकता आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जिलू यांच्याकडून. दरम्यान जिलू यावेळेला देखील चांगला चेंडू होता. बॅटची आतली कडा घेतली आहे, चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. श्रीकांत यादव यांनी पकडलाय झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन.